बानूच्या माझ्या मध्ये दुसरं कोण येतंय रे? ए लगा का बस की नाही पण रंगा, तू म्हणतोयस ते बरोबर आहे रंगा. तुझ्या आणि बानूच्या मधला तो काटा आजाचा आहे बघ. अरे त्या दिवशी जेजुरीला जायचं म्हणल्यावर किती खुश झाली ती बानू. खंडेरायाच्या दर्शनाला जायचं जेजुरीला असं समजा म्हणतात. भ्या वाटतंय वय रे तुला? माया पोरी बाबत जे बोललास ना ते पहिलं आणि शेवटचं. हेच सांगन तुम्हाला, बानू कुठं बी येणार नाही. नाही, मी जेजुरीला येणार नाही. इतकी त्यालाच ठेचायचं आहे. रंग्या, अरे आपण भाकरी आणायचं विसरलो बघ. मला लय भूक लागली. ग बस, उगाच आलो मी तुझ्यासोबत. पण जा पाड्यावर जा. तुला थांबिवलंय वही इथं कोणी? नाही मी आपलं म्हणलं. जरा हा हे म्हणजे काय झालं ग? तर बरी आहेस ना? असं हसाय काय झालं एकदम? काय नाही र, आपल्या पाड्यावरची आजी कशी आहे ना र? आज्याला सांगत होती जाताना कुराड बिराड घेऊन जा म्हण. ए अशी मोठ्यांची थट्टा करतात काय वय? अरे तसं नाही, पण तू काय लहान आहेस हो हे समजा सांगा. अरे सारा पाडा आहे ना तिच्या समोरच लहानाचा मोठा झालाय. मी बी तिच्या समोर लहानच आहे. कोणाच्या बापाची टाप नाही तिला काय बाय बोलायची. आणि कोण काय बोललं ना तर ती सरळ कान धरल आणि समजूतीने सांगल काय चुकलं ते. वय आजीचा लय जीव आहे आपल्यावर. आणि लांडग काय फक्त रानातच असतंय वय? म्हणजे त्या दिवशी आपल्या घरला पाडा आलता बघ समदा, तेव्हा तुम्ही समधे गेलात आणि तो रंगा आलता की घरला. काय सांगतीस पुढं? ए बानू, रंग्या तुला काय वंगाळ बोलला नाही ना? त्याच्यात आहे का तेवढी धमक? तरी माझा हात धरायला निघाला होता, पण तेवढ्यात आजीने येऊन काठीचा एक दणका दिला हातावर. इतकी कावली त्याच्या आजीने दिला हाकलून. त्या मुडदा बशिवला त्याचा. नुसता आईच्याने बापाच्या जीवावर उडताय ते रंग्या. आणि जाताना म्हणतो कसा, मी अभि बघतो मला सोडून पाड्यावर हिच्याशी कोण लगीन करतोय. लगीन त्या सुक्काळचीला मोर उभं तरी करेल का म्या? ऐका, उतावळा नवरान चाललाय गुडघ्याला वाशिंग बांधून. नाही लई मस्ती आली वय तुला आता? नाही एवढाच दम असेल तर जा की आणि हान त्या आजाला.
त्या मायला ह्याच्या आता सोडतच नाही. त्याला दावतूच रांगा काय आहे ती. ए, थांब थांब गप गुमानीत उगा तापू नगस. अरे तुझ्या हातच्या नाही होणार हे काम. लगीन करतोय माझ्या पोरीची. हा काय बी मिळणार नाही त्याला. मी बघतो कुठं पाणी मिळतं का. अरे थांब, हा? तू कशाला जातोयस? मी आज जाते, तुम्ही थांबा हातच. मी आले पाणी घेऊन. स्वामी, देवी आपण स्वामी, आपण खंडेरायांच्या विवाहाच्या कार्यात इतके रममाण झाला होता की मला असे वाटले की आपणास माझे आणि या क्षीरसागराचे विस्मरणच झाले असावे. असे होणे शक्य नाही हे आपण चांगलेच जाणता. आम्हास आपले आणि क्षीरसागराचे स्मरण आहे. स्वामी, आता खंडेरायांच्या वाङ्निश्चयाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या आणि म्हाळसारूपी पार्वती देवींच्या विवाहाची तिथी देखील निश्चित झाली. आपण ज्या हेतूने जेजुरीला गेला होता ते पूर्ण झाले, होय ना? देवी, आपण काय सुचवायचा प्रयत्न करीत आहात ते ध्यानात येतंय आमच्या. अजूनही आमचे इथले कार्य संपन्न झालेले नाही. अद्याप क्षीरसागरात येण्यास आम्हास अवकाश आहे देवी. परंतु आपण तर पृथ्वीलोकात जात असतानाच आम्हाला असे म्हणाला होता की लवकरच कार्य पूर्ण करून परत येणार म्हणून. आणि योग्य प्रसंगी आपण मला देखील जेजुरीत यायला सांगणार होता. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडलेच नाही स्वामी. जेजुरीत येण्याबद्दल ना आपण काही बोललात ना कोणता निरोप मजपर्यंत पोहोचवला. कारण अजून ती वेळ आलेली नाही देवी. पण लवकरच तो क्षण नक्की येईल. विवाहाची केवळ तिथी निश्चित झालीये, अजून विवाह झालेला नाही. खंडेरायांचा विवाह हे वाटते तितके सहज आणि सोपे कार्य नाही देवी. या कार्यात आम्हाला आपले सहकार्य लागणारच आहे. त्यावेळी आम्ही आपणास जेजुरीत नक्कीच बोलवून घेऊ. मला असे वाटले की भूतलावर आपण एकटे असल्याने मला बोलवणार असाल, पण खंडेरायांच्या विवाहाला मदतनीस म्हणून बोलवण्याचा मानस आहे. तर देवी, या भूतलावर आम्ही एकटे आहोत ह्याची भावना आमच्या मनी आहेच. परंतु आम्हाला या कृतयुगातील शिवशक्ती विवाह सोहळ्याचे कार्य देखील निर्विघ्नपणे पार पाडावयाचे आहे.
रडू नकोस कुंभक. एक एक अस्त्र बाहेर काढ आणि पाठवून दे जेजुरीकडे. पूस, डोळे पूस, पूस. बंधू, असे अस्त्र बाहेर काढा की ज्यामुळे सगळीकडे विषच विष पसरे. असे विष की लाही लाही झाली पाहिजे. मल्लासुराचा ज्येष्ठ पुत्र कुंभक, तुला आज्ञा करतो की तात्काळ खंडोबाच्या राज्यात जा. इच्छित कार्य पार पाड. बोलावे. कसे आहात? थोडा व्यस्त आहे. मग बोलायला वेळ कधी मिळणार? आपल्याशी बोलायचे म्हणून तूर्तास तरी सर्व कार्य बाजूला ठेवली आहेत. आपण हा सुवर्ण दर्पण मला दिलात म्हणून मी आपल्याला पाहू शकते, आपल्याशी बोलू शकते. अन्यथा तुमच्या विरहात मी कसे क्षण घालवले असते. तुम्ही दिलेली भेटवस्तू मला खूप आवडली. ही भेटवस्तू द्यावी हे आपणास कसे सुचले? कारण कारण आपण आहातच इतक्या सुंदर. ईश्वर, आपण असेही बोलू शकता हे प्रथमच मला कळले.
जेजुरी गडावर तर आपण फार गंभीर वाटत होतात. आपल्याला काही सांगायचे आहे. बोला. मी जेजुरीत प्रवेश करण्याआधी माझी एक अट होती आणि सर्वांसमक्ष मी आग्रही राहिले. ते आमच्या चांगले स्मरणात आहे. मला समजते आहे आपण असे का म्हणत आहात. त्या प्रसंगानंतर मी असे वागायला नको होते. आपण ऐकत आहात ना? होय म्हाळसा. आपल्या तोंडून माझं नाव ऐकल्यानंतर किती वेगळे वाटते. आपल्या तोंडून माझं नाव ऐकल्यानंतर किती वेगळे वाटते. म्हाळसा, आपण काहीतरी सांगत होतात. मी जेजुरीला जे बोलले, वागले, याचा आपल्याला राग तर नाही ना आला? नाही, कारण आपण असे का वागलात हे आम्ही समजू शकतो. म्हणूनच राजवाड्यात मी काही बोलण्याआधी क्षमा असावी असे म्हटले होते. म्हणजे एकदा का क्षमा मागितली की पुन्हा क्षमा मागण्याची आवश्यकताच नाही, असेच ना? नाही, तसे नाही. आपण म्हणत असाल तर मी पुन्हा क्षमा मागायला तयार आहे. असू दे म्हाळसा. आपल्या जवळपास कोणी आहे का? नाही, कोणी नाही. पण आपण असे का विचारत आहात? म्हाळसा, या दर्पणात बोलताना चुकून मला कोणी पाहिलं तर त्याच्या जीवितास धोका आहे. देवा, हॅलो. नेवासे येथे शीघ्र प्रस्थान करा. स्वतःची काळजी घ्या. आपण पुन्हा बोलू. खंडेराय म्हणजे जगाचे पालनहार. खंडेराय म्हणजे भक्ताचा आधारू. खंडेराय म्हणजे प्रेमाचा सागरू. खंडेराय म्हणजे तेजाचे मूर्तिमंत देखणे रूप. खंडेराय म्हणजे सांब सदाशिव. खंडेराय म्हणजेच प्रत्यक्ष महादेव आणि महादेव म्हणजेच खंडेराय.